वसई विरार पोलीस भरतीला पावसाचा फटका बसलेला आहे। भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदान पोलीस भरतीची शारीरिक चाचणी सुरू आहे। मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे शारीरिक चाचणीला आता त्रास होतोय। तर आपण ही दृश्य पाहतोय, मीरा भाईंदर मधली ही दृश्य आहेत। मीरा भाईंदर मध्ये सुभाषचंद्र बोस मैदानावर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आता पोलीस भरतीमध्ये व्यत्यय आलेला आहे। आज मैदानी चाचणी आहे आणि त्यासाठी आता इथे उमेदवार जमलेले आहेत, मात्र पाऊस आलेला आहे आणि याचा फटका पोलीस भरतीला बसलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे। पोलीस भरतीची आज शारीरिक चाचणी होणार आहे आणि त्यासाठी सगळे उमेदवार इथे आलेले आहेत, मात्र मुसळधार पाऊस होतोय आणि मैदानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि याचा फटका या पोलीस भरतीला बसलेला आहे। उमेदवारांसाठी टाकण्यात आलं होतं, पण मात्र पावसाचा जो जोर आहे कालपासून, त्यामुळे कुठेतरी थोडंसं आपल्याला पुढची तारीख देण्यात आली आहे। काय सांगाल? ॲक्च्युली आपण परवा आपण जसं ब्रीफ केलं होतं, आपण सगळी तयारी केली होती। आपण 100 मीटर गोळाफेक आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, छाती उंची या सगळ्यासाठी आपण वॉटरप्रूफ टेंट टाकलेले आहेत। परंतु आपण बघता काल दुपारपासून अचानकच खूप जास्त पावसाचा जोर वाढलेला, काल रात्रभर आणि आत्तासुद्धा पाऊस सुरू आहे। त्याच्यामुळं ग्राउंड पूर्ण चिखल वगैरे झालेला नाही, जो जिथे आपले हे घ्यायचे, पण ग्राउंडची त्याच्या आजूबाजूला चिखल झालेला आहे। त्यामुळे मुलांना याच्यात चाचणी घेतली तर स्लिपरी याच्यात इंजुरी होऊ शकते, त्रास होऊ शकतो। म्हणून आपण आज आपण 550 मुलांना या ठिकाणी बोलावलं होतं। आपण त्या 550 मुलांचं छाती उंची, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक हे करून आपण त्यांना परत पाठवलेलं आहे आणि त्यांना बाकी उरलेली मैदानी चाचणी, जसं 100 मीटर रनिंग आहे, 1600 मीटर रनिंग आहे आणि गोळाफेक आहे, त्यासाठी आपण त्यांना 26 तारखेला परत